मागल्या ब्लॉग मध्ये मल्चिंग पेपर काढता काढता आपलं पाणी संपलेलं होतं प्यायचं. मग म्हटलं घरी जाऊन पाणी आणायचं, तर आता जिऱ्याचं गार पाणी आणायला जाऊ. मग आजीसोबत निघालो नदीकडे. आता नदीकडे जायचं म्हटलं बांधाड उतरून जायला लागत आहे. मग आजीला म्हटलं आजी हळूहळू बांध उतर भाई, पडशीन विडशीन. आजी माहिती मी नाही पाडणार, तूच त्या फोनच्या नादात पडशीन, तू सांभाळून चाल. आजीला म्हटलं हा ते खरे बरं का. आता खाली गेल्या बघतोय तर नदीचा टाळा उघडा पडेल होता, पाणीच नव्हतं नदीमध्ये. खड्ड्यामध्ये पाणी होतं आणि तिथं जिरा होता. आता तिथं आधीच कोणतरी पाणी पित होतं, त्यांना म्हटलं प्या प्या, एवढ्या उन्हातानाची ताण लागतेच, गार आणि नितळ पाणी. आता त्यांचं पाणी पिऊन झालं. म्हटलं चला आता आपल्याला पण पाण्याच्या बाटल्या भरायच्या. मग निघालो खाली हळूहळू. म्हटलो पडलो बिडलो तर फोन सोबत आंघोळ व्हायची आपल्यावाली. आता शेवट आपण पोहोचलो जिऱ्यापाशी आणि हाच तो जिरा ज्याच्यातून आपल्याला पाणी न्यायचे बाटल्या भरून. आता तिथं तर जिऱ्यामध्ये एवढं पाणी नव्हतं का बाटली बुडून भरता येईल. मग मी निम्मी बाटली भरली. आजी म्हणते थांब मला आधी पाणी पिऊ दे. मग आजीला पाणी दिलं. पाणी भरतच होतं तेवढ्यात लक्षात आलं अरे बापरे, आपण जिऱ्याचं पाणी नेतोय तर खरी, पण खड्डा किती खोल जिऱ्याचा आतमध्ये ते तरी बघूया. आपण काही दिसत नव्हतं आतमध्ये, कारण की कडा अंधार होता. मग ब्राईटनेस वाढून पाहिली, हा एक नंबर बार का पाणी दिसतंय, पण खड्डा किती खोल ते नाही दिसत. आता बाटली बुडून काय पूर्ण भरत नव्हती.